निवडणुका पार पडल्या असून बहुतांशी ठिकाणी सत्ताधाऱ्यांना सत्ता ताब्यात ठेवण्यात जरी यश आले असले तरी निकाल मात्र विचार करायला लावणारे ठरले आहेत। खटाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या औंध ग्रामपंचायतीसह डिस्कळ, पडळ, यलमरवाडी, पळसगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या। सरपंच पदासह एकूण 16 सदस्य असणाऱ्या औंध ग्रामपंचायतीमध्ये या संस्थांच्या श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एमआयई ग्रामविकास पॅनलची गेली अनेक वर्षे सत्ता आहे। यावेळी ही एकूण 16 पैकी सरपंच पदासह 9 जागा जिंकून त्यांनी सत्ता राखली, पण विरोधी जगदंबा पॅनलने 6 जागा जिंकून दिलेली कडवी झुंज गायत्री देवींना विचार करायला लावणारी आहे। सरपंचपदी सोनाली मिठारे निवडून आल्या आहेत तर सागर जगदाळे अपक्ष निवडून आले आहेत। सरपंच पदासह एकूण 12 सदस्य असलेली डिस्कळ ग्रामपंचायत 8 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली आहे। उर्वरित ग्रामपंचायती स्थानिक आघाड्यांनी जिंकल्या आहेत। मी औंध ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार राहिलेलो होतो। मी आज निवडून आलेलो आहे। मी 41 मतांच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे। माझं नाव सागर हनुमंत जगदाळे आहे। माझ्यावरती जो माझ्या वार्डने जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कसल्याही प्रकारचा पुढच्या 5 वर्षामध्ये तडा जाऊन देणार नाही आणि मी सदाभाऊंचा कार्यकर्ता आहे। मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे लोकांची कामं करेन आणि त्यांना पुढचे 5 वर्ष त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे त्याला अजून बळकट करेल। मी सोनाली शैलेश मिठारे, माझे गाव औंध। आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी मला औंध गावासाठी महिला आरक्षण असताना सरपंच पदाची संधी दिली व विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी व आभारी आहे। त्या विश्वासास मी पात्र राहील व माझ्या गावातील सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी या सर्वांचा मला सपोर्ट भेटला आहे, त्यासाठी मी त्यांची ऋणी व आभारी आहे। इथून पुढे मी माझ्या गावासाठी खूप विकास कामे करणार आहे। ज्या काही योजना येतील त्या मी अंमलात आणणार आहे व इथून पुढे गावचा विकास हेच माझे ध्येय असेल आणि त्यासाठी मी गावासाठी रात्रंदिवस माझी खूप साथ असेल। आणि यामध्ये सर्वात मोठा आपल्या गायत्री देवी इथे नसताना त्यांच्या राजकन्या श्रीमंत चारुशिला राजे यांचाही यात खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यांचीही आपल्या गावासाठी खूप मोठी साथ आहे। त्यांच्यासाठी नेहमी इथून पुढे खूप गावची विकास कामे करणार आहे। एवढे म्हणून मी माझे खरं तर ग्रामपंचायत निवडणूक 2019 औंधमध्ये विकासाचा डोंगर असताना सुद्धा न कळत राणीसाहेबांची अनुपस्थिती जाणवत होती। अशातच राणीसाहेबांच्या थोरल्या कन्या श्रीमंत चारुशिला राजे राजकुमारी या ठिकाणी आल्या। त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यामध्ये चैतन्य निर्माण केलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळं हे जे आजचं आम्हाला भरघोस यश मिळालं आहे त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। यापुढं निश्चितपणानं गावाबरोबर तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही त्यांचं मार्गदर्शन आणि एक नवीन प्रगतीची